राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. सर्वांनाच नमस्कार. गेले 22-23 दिवस आपण या सायंकालीन सत्संगात अंतर्जालाच्या माध्यमातून परस्परांशी संपर्क करतो आहोत, परस्परांशी भेटतो आहोत. माणूस या जगाकडे पाहत असताना जो ज्या दृष्टीने पाहतो तसं त्याला जग दिसत असते. बहुतेक करून लोक दोन दृष्टिकोनातून या प्रपंचाकडे पाहतात. एक आशावाद असतो आणि दुसरं एक निराशावाद असतो. एका गुलाबाची झाड आहे, खूप सुंदर फुलंही लागलेले आहेत त्याला, पण दोन माणसं जेव्हा त्याच्याकडे पाहतात, एकाला त्यात फुलंच दिसतात, फुलं दिसतात, आणि दुसऱ्याला काठेच काठे दिसतात. ज्याला फुलं पाहायचं आहे तो बाकी अन्य कशाचाही पर्वा करत नाही, कारण त्याला माहिती आहे चांगलं वस्तू जी असते ते कष्टातूनच मिळत असते आणि चांगल्या गोष्टी कष्टातूनच जन्माला येतात आणि चांगल्या गोष्टी प्राप्त करण्याकरता कठीण मार्गातूनच जावं लागते, तेव्हाच आपल्याला सुंदर आणि सुबक प्राप्त करता येतो. दुसरं असं असतो, फुलं ठीक आहे पण तिथे तळापासून त्या तिथपर्यंत काठेच काठे आहेत आणि जाणार कसं, घेणार कसं, आणि एवढे काटे टोचून घेण्यापेक्षा, ह्याच्यातनं मार्गक्रमण करण्यापेक्षा सोडून दिलेले बरं. ती फुलं घेऊन काय करायचं आहे आपल्याला. म्हणून ते मार्गच सोडून देणारी माणसंही आपल्याला खूप दिसतील की त्यांना तो मार्गच नको वाटतो. या प्रपंचात सुद्धा अशा बऱ्याच लोकांना असं वाटतो कठीण असेल तर आपल्याला नको. आणि देवानी असं कुठलीही वस्तू कोणाच्याही घरात असं रेडीमेड आणून ओतलेले नाही आहे. एखादं फळ जरी हवं असलं तरी सुद्धा त्या फळासाठी काही परिश्रम करावं लागतो. दगड जरी असला तरी दगड फोडून त्याच्यात माती भरून एखादा रोपं लावलं आणि पाणी आणि खत घातलं आणि गुराढोरांपासून त्याचं संरक्षण करून जर झाड वाढवलं तर त्या दगडातनं सुद्धा सुंदर फळं माणसाला मिळू शकतात. आणि तो म्हणतो मी ह्यातनं मिळवल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरं असं असतो, अरे ही दगड आहे, ह्याच्यात काय होणार आहे, ही दृष्टिकोन आहे. तो म्हणतो ही दगड आहे, पडले तर हातपाय मोडतात इथे,
आणि 1 इंच सुद्धा माती नाही आहे, आणि ह्यात काय उगवणार आहे? इथे कुसळ सुद्धा उगवत नाही आणि इथे फळझाडं कसं येणार? त्याची विचारसरणी अशी असते. हे जगाकडे पाहणाऱ्या 2 माणसांची विचारसरणी अशीच आहे. आणि आजही जो चांगला माणूस असतो, आशावादी माणूस आहे, आशावादी माणसाला आपत्तीत सुद्धा अवकाश दिसतात, आणि निराशावादीला आलेले संधी सुद्धा आपत्ती वाटते त्याला. ह्या 2 दृष्टिकोनच आहेत भिन्न भिन्न. एक मुलगा होता 15 वर्षांचा, जॉन गोडार्ड नावाचा एक मुलगा होता. त्याचा जीवनचरित्र मी पाहत होतो. हा गोडार्ड 15व्या वर्षी, जसं आपले अब्दुल कलाम सर म्हणत होते, सुंदर स्वप्न पाहायला शिकावं, मग ते साकार करायला सुरुवात करावं. जॉन गोडार्ड हा जवळजवळ 15व्या वर्षी असा एक सवय लावून घेतला. ती सवय असं की आपल्या जीवनात आपल्याला काय करावं असं वाटते, काय पाहावं असं वाटते, काय ऐकावं असं वाटते, काय बोलावं असं वाटते, काय संशोधन करावं असं वाटते, आणि कुठे कुठे जावं असं वाटते, कोणाकोणाला भेटावं असं वाटते, अशी अनेक गोष्टींची एक सूची तयार केला 15व्या वर्षी. त्या सूची जवळजवळ, ही सूची म्हणजे त्यांची स्वप्न होती. ही स्वप्न जवळजवळ 127 स्वप्न त्यांनी लिहून काढली होती. आपणही लिहून काढू शकतो. आमच्या जीवनात आपण काय करायला पाहिजे असं एक दिवशी जर लिहायला बसलो, तर दर दिवशी आम्हाला जी आशा आकांक्षा मनात निर्माण होतील, मला हेही करायचं आहे, हेही करायचं आहे, हे पाहायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे, हे खायला पाहिजे, आणि ही द्यायला पाहिजे, ही घ्यायला पाहिजे, ही मिळवायला पाहिजे, ही त्याग करायला पाहिजे, असं जे जे वाटते अशा सगळ्या गोष्टींची जर आपण एक सूची बनवलं, त्या माणसाने 15व्या वर्षी 127 गोष्टींची सूची बनवली होती. आणि त्याच्या वयाच्या 70व्या वर्षी त्यापैकी 104 गोष्टी पूर्ण केल्या होत्या. त्यांची जी स्वप्न होती ते सर्वही साकार केला होता. त्यांच्या जीवित कालावधीत, त्या अवधीमध्ये, आता परवा गेला गोडार्ड, आणि तो माणूस 120 देशांमध्ये संचार करून आला होता. ते कुठेतरी वाचलं की मला ह्या देशात जाऊन यायचं. 120 देशांमध्ये जाऊन आला. 260 ट्रायबल्सना तो भेटला होता, आणि त्यांच्यात जाऊन काही दिवस राहून त्यांचे अनुभव घेऊन आला होता. ट्राईब्स म्हणजे आपण काय म्हणतो, आदिवासी म्हणतो ना. जगातलं जवळजवळ 260 वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासींमध्ये तो जाऊन वास्तव्य करून आला होता. एवढंच नाही, तो माणूस 47 प्रकारची विमान उडवला होता. म्हणजे पायलट की शिकून, पायलट होऊन 47 प्रकारची वेगवेगळे विमान उडवला होता. आणि एवढंच नाही, नैल नदीच्या उगमापासून समुद्रापर्यंत प्रवास कितीतरी वेळ केला होता. माउंट एव्हरेस्ट, आल्प्स हिल्स, अशी कित्येक प्रवास केला होता. आणि त्यांच्या स्वप्नामध्ये एक स्वप्न होता, मला 21वा शतक पाहायचं होतं, ते सुद्धा पाहिला. माणसाने आधी छानपैकी पाहायला शिकायचं आणि त्याची सूची बनवायचं. आणि काय होतंय आपली, आपण सकाळी एक स्वप्न काहीतरी मनात आलेले असते, संध्याकाळपर्यंत गायबच होते. का? आम्हाला त्यात काय आस्थाच नसतो, आणि कारण नसताना पाहायचं, कारण नसताना सोडून द्यायची आपल्याला एक सवय लागून गेलेली असते. म्हणून आपण जीवनात काहीही करू शकत नाही. काहीतरी करावं असं ज्यांना वाटतं त्यांनी जरूर लिहून ठेवावं, मला ह्या गोष्टी करायच्या. स्मृती जर चांगली असेल तर स्मृतीत ठेवून करायला लागावं. मग त्याकरता
मग मी स्वप्न पाहिलं, हे कसं होणार, कसं काय होणार, तो देश एवढा लांब आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत का, आणि मला एवढे पैसे कोण देणार, जाताना मला त्या भाषेत त्या देशात गेलो तर त्या देशाची भाषा मला येईल का, आणि तिथे मला कोण लुटणार तरी नाही ना, कोण मारणार तरी नाही ना, मग त्या देशातले टॅक्सीवाले कसं वागतील, हे कसे वागतील, ते कसे वागतील. आम्ही असं जर आड विचारच करत गेलो तर आमचं एकही स्वप्न पूर्ण नाही होणार, एकही आशा आमची पूर्ण नाही होणार. आता करोनामध्ये जे पटापट मरतो ना, हीच अवस्था आमची होणार. का? काही डोकं नाही, बिनडोकपणानेच आपण मृत्यूला कवटाळतो. आम्ही कशाबद्दलही कुठलाही दीर्घ विचार करत नाही. आणि एवढंच नाही, आपण जर मनात आणला तर काहीही करू शकतो. कारण आपण नकारात्मक किंवा सकारात्मक विचार ही वरून येऊन पडत नाहीये, आपणच तयार करतो. आपल्या फॅक्टरी आपल्यामध्ये, विचारांची फॅक्टरी प्रत्येकाच्या बुद्धीत आहे. आणि ती फॅक्टरी कोणती बनवावी हे दुसरे नाही शिकवतात आम्हाला, आम्हीच शिकून तयार करतो. आमची फॅक्टरी सगळे आयुष्यभर नकारात्मकच सगळे पाहायचं ठरवलं, ऐकायचं ठरवलं, बोलायचं ठरवलं, हजारो लोकांची हत्या करून बसू आपण. आपलं ऐकलेली माणसं सगळे मरतीलच. हे कसं होणार, ती कसं होणार, तो काय करतो, हा काय करतो, असं कधी झालेलं आहे का, शक्य होय का, असंच जर आपण विचार करत राहिलो तर आयुष्यात एकही कार्य आपण सिद्ध करू शकणार नाही. पहा, व्हिएटनामचं युद्ध झालं, अमेरिका आणि व्हिएटनामचं जगातलं अत्यंत प्रसिद्ध युद्ध आहे. व्हिएटनामच्या युद्धामध्ये भारी जीवित आणि वस्तूंचाही हानी झालेला होता, अपार, म्हणजे अवर्णनीय. अमेरिकेने इतकं नुकसान केलं होतं व्हिएटनामचं, सांगणं शक्य नाही. जसं आपण महाभारत युद्धानंतरची कथा ऐकतो तशी परिस्थिती व्हिएटनामच्या युद्धानंतर झालेलं होतं. प्रचंड प्रमाणाची हानी व्हिएटनाममध्ये झालेली होती. काय मोठमोठाली त्यांची सगळ्या उद्योग भवन नष्ट झालेली होती, त्यांच्या चांगले चांगले क्षेत्र नष्ट झालेले होते, डॅम नष्ट झालेली होती, वीजघर नष्ट झालेली होती, आणि अपार प्रमाणामध्ये सैनिकांची हताहत झालेली होती. आणि युद्ध विराम झाल्याबरोबरच अमेरिकेने आपल्या 2 माणसांना व्हिएटनामला पाठवले, 2 दळपतींना, युद्धानंतरचा तो देश कसा आहे पाहून या म्हणून. दोघेही निघाले, गेले तर काय चांगलं नव्हतं. सगळे कंगाल परिस्थिती, कोण उपाशी मरत होते, देशात काही होऊ शकत नाही, सगळे न तहस नहस म्हणजे उद्ध्वस्त करून टाकलेली होती. माणसं कोण उपाशी मरत होती, रस्त्यावर प्रेत पडलेली होती, सडलेली होती, आणि कुत्रे कोल्हे फाडून खात होती, आणि काही लहान मुलं पडलेले प्रेतावर बसून रडत होते, बाबा बाबा म्हणून रडत होते. आणि काही महिला आपल्या पतींची मुंडकं मांडीवर ठेवून रडत होत्या, आणि काही वृद्ध आपल्या तरुण पोरांना गमावून परदेशी झालेली होती, अनाथ झालेली होती. आता त्यांची सांभाळ करायला कोण नाही, जेवण करून घालायला कोण नाही. अत्यंत घोर दृश्य, आणि इतकं मन हेलवणारं सर्व होतं. आणि हे पाहून एक दळपती परत आलाच नाही. त्यांनी हे सर्व पाहून काय सांगायचं, आपल्या देशात जाऊन म्हणा आत्महत्याच केला. त्याने सहन नाही झाला त्याला. आपल्या देशाने काय केलं होतं ना, जे नुकसान केलं होतं ना, जानमालची, जीवित आणि वस्तूंची हानी जी केली होती ती अपरिमित. त्याला वाटलं की आत्ता 100-200 वर्ष ही देश उभं राहू शकणार नाही, आपण जे मारून टाकलेले राहिलेले या ह्याच्यात सर्व आपोआपच मरून जातील. असहनीय होता सर्व पाहणं, आणि तो आत्महत्या करून टाकला, स्वतःच मेला. दुसरा आला होता ना, दोघेही एकत्रच फिरत होते, आणि तो मात्र देशात गेला.
आणि जे पाहिलेलं होतं ना, या गोष्टी त्यांनी लिहून काढले आणि लोक विचारायला लागले काय परिस्थिती आहे. त्यांची भाषणं ठेवायला सुरुवात केली लोकांनी, व्हिएतनामची काय परिस्थिती आहे. तो भाषण देऊन करोडपती झाला. व्हिएतनामच्या युद्धानंतरची परिस्थितीची वर्णन करून तो करोडपती बनला आणि हे पाहून आत्महत्या केला. दोन माणसांची दृश्य एकच, दृष्टी मात्र भिन्न भिन्न. एक माणूस हे पाहून आत्महत्या केला, दुसरा ह्याच गोष्टी की दोन देशांमध्ये युद्ध झालं तर काय वाताहत होतो, काय नुकसान होतो आणि भविष्यात युद्ध व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे इत्यादी गोष्टी जोडून कलात्मकरित्या जो मांडणी करत होता, त्या मांडणीतनं करोडो रुपये कमवला. तो करोडो रुपये कमवला. म्हणून आपण कोणत्या गोष्टीकडे कसं पाहावं. समाजात अनेक चांगल्याही गोष्टी घडतात, वाईटही गोष्टी घडतात, खूप काही प्रकार असतात या समाजात. या समाजाकडे आपण आपली एक दृष्टिकोन निर्माण करून घेऊन आपण कसं पाहायला पाहिजे. कारण आमचं मन असं आहे ना, जसा विचार करेल तसा मन बनत असते. फ्रान्समध्ये एक मनोविज्ञानी होऊन गेले, इमाईल कुवे नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, इमाईल कुवे म्हणून. इमाईल कुवे असा अद्भुत माणूस होता ना, आमच्या देशात असते तर आत्तापर्यंत हे सगळे मूर्खात काढले असते. इमाईल कुवेचं एक खासियत, वैशिष्ट्य असं, कोणीही माणूस त्याच्याकडे आला तो काहीही उपचार न करता, कोणतंही औषध न देता त्यांच्या जीवितावधीमध्ये लाखो लोकांना बरा केला होता. इमाईल कुवेचं हे एक वैशिष्ट्य, लाखो लोकांना बरं केला होता. कारण सायकॅट्रिस्ट होतात, सायकॉलॉजिस्ट होता. त्यांच्याकडे कोण आले, समस्या घेऊन येणार, वेगवेगळ्या आजाराची माणसं त्याच्याकडे यायची. आले की त्यांना प्रत्येकाना तो सांगत होता, तुला काही झालेले नाही आहे आणि तुला काय होणार नाही आहे. तू एक काम कर, मला काहीतरी झालेले हे जे डोक्यात आहे हे काढून टाक. आजपर्यंत तुला कोणी काही सांगितले असतील, काढून टाक. मी सांगतो तुला काही झालेलं नाही. कारण यापूर्वी मी लाखो माणसांना वाचवलेले. पाहिजे तर त्यांना जाऊन भेट, त्यांचं नाव द्यायचं, तू पत्ता द्यायचा, त्या माणसाला जाऊन भेट, तो बरा झालाय की नाही बघ. काय केलं त्याने, एकच मंत्र उपदेश करत होता, तुला काही झालेले नाही आणि पुढेही काय होणार नाही आहे. तू एक काम कर, सकाळी उठलं ना, मला काही झालेले नाही आणि मी बरा होणार आहे. एकच मंत्र, मला काही झालेले नाही आहे आणि मी बरा होणार आहे. मी बरा होणार म्हणजे साधा बरं नाही होणार, मी खूप काय करणार आहे असं तू म्हण. तुला ज्या ज्या वेळी वेळ मिळते त्या त्यावेळी असं म्हणत जा. आणि रात्री झोपताना, झोप येण्यापूर्वी एकदा म्हण, मी आता बरा होणार, म्हणजे खूप काय करायचं आहे मला, एवढंच म्हण. आणि सकाळी उठलास ना, उठला की असं म्हण, तुला आधेमध्ये कधीतरी दुसरं डोक्यात विचार आले की ते दुसरं डोक्यात विचार येण्यापेक्षा हे म्हणतो. असं म्हणत 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 त्या माणसाने लाखो लोकांना बरं केला होता. त्यांच्याकडनं गेले की उत्साही व्हायची माणसं, खरंच की आपल्याला काय झालेलं नाही आहे. त्याला वाटायचं 8-15 दिवसात तो म्हणायचा माझ्यात फरक पडायला लागलाय आता. तो परत त्याला सांगायचा 8 दिवसांनी परत येऊन भेटून जा. 8 दिवसांनी आता किती फरक पडले तुला. तो म्हणतोय मला आता बऱ्यापैकी फरक. हां, 8 दिवसांनी, पुढच्या 8 दिवसांनी तू येशील ना, त्यावेळी तू 50% फरक पडलेले असणार तुला. तू म्हण आता 50% फरक पडलेले, राहिलेल्या 8 दिवसात मी अजून 50% बरा होणार. तो परत 8 दिवसांनी आला ना, आता कसं वाटतंय डॉक्टर, मला आत्ता 70% बरं वाटते. हां, मग मी सांगितलं होतं ना तुला, तू बरं होणार म्हणजे होणार, काही औषध दिलेले नाही. आमचे आजार असतात फक्त 10%च, त्याला मनाचा ओझं टाकलेले 90%, आणि 90% आम्ही टाकून त्याला मोठं केलेले, आम्ही काढून घेतली तर ते 10% शिल्लक राहते. आणि 10% कुठल्या तरी
ह्यानं बरं होऊन जाते ते. आणि 10% कधीही जीव घेणं नसतं. आणि आमच्या मनाच्या चिंतेची भार टाकून त्या रोगाला जड केलेले आहोत आपण. आणि हीच गोष्टी जर आमच्या देशात कोणतरी केलाय असं म्हटलं तर बाबा रे, त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल करून मोकळे झाले असते. लोकांना फसवतोय, ठगवतोय, ही अंधश्रद्धा आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणतात असं बरीच लोक. मी नेहमी सांगत असतो, नवरा बायको नवीनच जोडपं होतं. बायको म्हटली सिनेमा बघायचा आहे, सिनेमा बघायचा. नवरा म्हटला काय सिनेमा बघायचं, आत्ता नवीन आलेले ब्लॅक तिकीट चालू आहेत, जरासं कमी झाल्यावर जाऊ ना म्हणाला. ती म्हणाली आत्ताच बघण्यात मजा असते म्हणाली, शिळी झाल्यानंतर काय बघायचं म्हणाले. म्हणाला पैसे जास्त जातील आणि माझ्यापेक्षा काय तुमचे पैसे जास्त आहे का म्हणाले. आता बायको असं बोलल्यानंतर कसं राहील, तो गेला ब्लॅकमध्ये तिकीट काढले, 1000 रुपयाला तिकीट काढले, थिएटरमध्ये गेले, बसले. 10 मिनिट झालेली नव्हती, बायको म्हणायला लागली की मला डोकं दुखते, चला जाऊया परत. म्हणाला 2000 गेलेत, जायचं कुठे म्हणाला. नाही मला डोकं दुखते आणि जायचं म्हणाले. नाही 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 मी डॉक्टर बघतो थांब म्हणाला. कोण आहे का हो इथे डॉक्टर आसपासला म्हणाला. एक जण म्हणाला काय होतंय. माझी बायकोची खूप डोकं दुखायला लागली हो, का औषध बिषध काय आणलंय का. अरे डॉक्टर कसला, आम्ही औषध नाही आणलं तर घ्या म्हणाला. एक गोळी दिला, हे तोंडात ठेवा, चावायचा नाही, गिळायचा नाही, चोखत राहा म्हणाला, कमी येईल. झालं. सिनेमा संपेपर्यंत तिचं डोकं दुखलं नाही, बंदच झाला. सिनेमा संपला. संपल्यानंतर लाईट लावले. लावल्यावर म्हणाला डॉक्टर ना, अहो ते डोकेदुखीवाले कुठे आहेत म्हणाला. इथे आहे, व हीच माझी बायको बघा. डॉक्टर धन्यवाद हा तुम्हाला, माझे 2000 वाचवलात तुम्ही म्हणाला. हो वाचले, बरं झालं. ती गोळी गिळला नाही ना म्हणाला. नाही नाही गिळलेले, द्या म्हणाला माझ्या काढून. तिने काढून दिली तर शर्टाचा बटन होता, बटन होता. आणि तेव्हा तो नवरा भडकला. अरे डॉक्टर आहेस का हैवान आहेस म्हणाला. माझी बायको डोकं दुखते म्हणते तर तू बटन देतोस का म्हणाला. हे बघा मी बटन देणं नाही तर माती देणं, तुझी बायकोची डोकं दुखणं थांबले ना, बरोबर. डोकंदुखी थांबण्याशी मतलब आहे ना, गोळीशी काय मतलब आहे तुझं, औषधाशी काय मतलब आहे. तुला काय धोका झाले का माझ्या गोळीने, काय तुला काय विषप्राशन काय करवले मी, काय तुला काय आणखीन काय करवले, काय नाही ना. चोखत राहिली, डोकेदुखीशी मजलं, डोकेदुखी थांबलीच, काम संपला. म्हणजे प्रत्येक आजाराला औषध लागतेच असं नाहीये, प्रत्येक आजाराला औषध लागतेच असं नाही. आप्तांची काही वाक्यच त्यावर औषध असतात. आत्मीयांची, आप्तांची वाक्य त्यांच्यासाठी औषध असतात. आणि कुठल्याही डॉक्टरवरची औषध ही 20%च काम करत असते, 80% त्या डॉक्टरवरचा विश्वास काम करत असतो. म्हणून जगात आपण आशावादी बनून राहायला पाहिजे, निराशावादी नव्हे. सकारात्मक विचारांनी या जगात आपण जगायला शिकायला पाहिजे, नकारात्मक नव्हे. का, आम्ही मनाने ठरवू तसं होतं ना. एक ग्लास आहे ना, अर्धा भरलेले म्हणणारा एक आहे आणि अर्धा खाली आहे म्हणणारा एक आहे. नेहमी आपण ऐकत असतो. एक जण भरलेले पाहत असतो, एक जण किती खाली हेच पाहत असतो. आणि भरलेले पाहणाऱ्यांची संख्या खूप छोटी आहे आणि खाली असलेले किती खाली हे पाहणार. माझ्या घरात काय आहे हे पाहणाऱ्यांची संख्या फार छोटी आहे, माझ्या घरात काय काय नाही ह्याची सूची फार मोठी आहे आमच्याकडे, घरातल्या कुठल्याही सदस्यांकडे. आपला मुलगा किती विषयात 1 नंबर आहे याच्यापेक्षा कोणत्या विषयात कमी मार्क पडले त्याला, एवढंच आपल्या डोक्यात फिट्ट बसतंय. आणि ही आमची अत्यंत वाईट प्रवृत्ती आहे. आम्हाला आहे त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा नाही त्याच्याकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि ही आम्हाला घेऊन जाणार नाही, शेवटला घेऊन जाणार नाही. का, एका गोष्टीची मोजमाप कसं करावं ही ज्यांच्या त्यांच्या दृष्टीने. एक जगत प्रसिद्ध शू कंपनी होती, बूट तयार करणारी कंपनी.
बूट तयार करणारी कंपनी. त्या कंपनीने आपली व्यापारधंदा आफ्रिकन कंट्रीमध्ये किती चांगलं चालू शकते याची सर्वे करून ये म्हणून आपल्या एका मॅनेजरला पाठवलं. आफ्रिकेत गेला. जगात प्रसिद्ध शू कंपनी, महागडे बूट आपली सगळे. आफ्रिकेत गेला आणि बघितलं तिथे एकही माणसाच्या पायात चप्पलच नाही. बूट तरी राहिली नंतर, काही घालतच नव्हते तिथली लोक, रानटीसारखे माणसं. सगळीकडे पाहिला, पुरा ह्या 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 देशात गेला, या प्रांतात, त्या प्रांतात, त्या प्रांतात, सगळे प्रांत फिरून आला. कुठेही त्याला माणसांच्या पायात चप्पलच, इथे माणसं चप्पलच घालत नाही तर आमची बूट कसं घालतील म्हणाला. कोणी तिथे चप्पलच घालत नाही म्हणाला, कोणी बूट घालतच नाही म्हणाला. त्या देशात आला. मालकाने विचारलं, काय बाबा, काय संभावना आहे तिथे, शक्यता काय काय आपली कंपनी, काय तिथे पाय रोवू शकतं का? म्हणाला, साहेब शक्यच नाही. का? त्या देशात माणसं चप्पलच घालत नाही म्हणाला. पण मालक जिद्दी होता, असा एकावर तो त्याचा विश्वास ठेवायचा नाही. तो म्हणाला, दुसऱ्या मॅनेजरला पाठवला, तू जा म्हणाला, तू जा आता. तो गेला. तो गेल्यावर त्यांनी पाहिलं या देशात कोण चप्पलच घालत नाही. पूर्ण देश, त्यांनी सगळी प्रांत फिरून झाले, माणसंच भेटली नाही त्याला चप्पल घालणारी. आला आणि मालक विचारला, कसं काय वाटतं बाबा? मालक, झकास आहे म्हणाला देश, आपली धंदा खूप चांगला चालणार म्हणाला. आमची कंपनी जगात नाही त्यापेक्षाही अधिक व्यापार त्या देशात करू शकते म्हणाला. काय कारण? काय? तिथे कोण चप्पलच घालत नाही पायात म्हणाला. म्हणजे म्हणून तरी आपण त्यांच्या पायात चप्पल घालायचं आहे म्हणाला. घालणारी असती तर दुसऱ्या कंपनी असते, इथे तरी कोणच नाही, आपण एकटेच म्हणाला. आता जाऊ ना त्यांना चप्पल घालायला शिकू तर आपण. त्याचंही वाक्य तोच होता, ह्यांचंही वाक्य तोच आहे. तो म्हणाला, या देशात शक्यताच नाही आपली शू विकण्याची. का? तिथे माणसं चप्पलच घालत नाही. आणि हाही आला, हाही म्हणतो भरपूर धंदा चालणार आपला त्या देशात आणि जगातल्या सगळ्या देशांपेक्षा अधिक व्यापार आपला या देशात होणार. का? त्या देशात चप्पलच घालत नाही लोक. घालत नाही म्हणजे आपण घालायला शिकवायचं. आपली जी एकच कंपनी मोठी होणार, घालायला लागले तर प्रत्येकजण घालतील. आणि कोणाच्याही पायात चप्पल नाही म्हणजे आपलीच चप्पल सगळ्यांच्या पायात येणार, आपली शू सगळ्यांच्या पायात येणार. त्यामुळे अशी संधी अन्य जगात कुठेही मिळणार नाही म्हणाल. ही दृष्टिकोन आहे माणसांची. आजही आम्ही ज्या प्रपंचात वावरतो, ही दृष्टिकोन घेऊन वावरलं तर तो माणूस कधी दरिद्री होईल का? कधी अपयशी होईल का? कधी दुःखी होईल का? कधी नाही होणार. बघा, माणूस मनात जे आणतो ना, ज्या माणसाच्या मनात भीती असते ना, तो भित्रा बनतो. ज्या माणसाच्या मनात दिवसभर काम 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 असेल ना, तो कामुक बनतो. ज्या माणसाच्या मनात अपयशच भरलेले आहे ना, तो माणूस पराजित होतो, कशातही यशस्वी नाही होणार. ज्या माणसाच्या मनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिंता 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 असेल ना, तो शेवटी एके दिवशी त्या चिंतेतनं जीवन संपवतो. का? त्याला त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही. तो एकच गोष्ट करतो, त्याच्या मनात जे असेल यद्भाव तद्भवती, जशी आपण भावना करू तसे बनतो. याकरता आपण ठरवायचं की या जगात कसं राहायचं आणि काय करायचं. द्रोणाचार्यांनी दुर्योधन आणि धर्मराजा दोघांनाही सांगितलं. धर्मराजाला सांगितलं, दुर्जन कोण भेटतो का बघून हे. तो म्हणाला, माझ्या एवढा दुर्जनच कोण नाही, मी एकटंच दुर्जन आहे, इथे बाकी सगळे सज्जन आहेत म्हणाला. दुर्योधनाला सांगितलं, सज्जन कोण भेटतात काय बघून हे जगात. तो म्हणाला, या जगात सज्जन मी एकटंच, बाकी सगळे दुर्जनच आहेत म्हणाला. जग तोच आहे, फक्त दोन दृष्टी आहेत पाहण्याची. मग आम्ही दुर्योधनाच्या दृष्टीने पाहायचं, यांच्या दृष्टीने पाहायचं. सगळ्यांकरता ही संपत्ती एकसारखेच पडलेले आहेत. याच्यातून काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं हे आपण ठरवायचं आहे.
नेपोलियन बोनापार्ट मोठा योद्धा, आणि काय कमी होतं त्याच्याकडे? त्या माणसाचा शेवटचा उद्गार काय असावं? या जीवनात मला आनंदाने राहता आला नाही, मला आनंद मिळालाच नाही. काय त्याला जमीन कमी होती, काय संपत्ती कमी होती, काय परिवार लहान होती, काय सैन्य कमी होता? इतका देश जिंकलेला, सर्व देश लुटून नेलेला हा माणूस, याला काय कमी होता सांगा? कशाचीही कमी नव्हती. पण त्याचा उद्गार काय? आयुष्यात मी सुखीच झालो नाही, मला सुख अनुभवताच आला नाही, अनुभवायलाच मिळाला नाही. या दृष्टीने आम्ही किती वर्ष या जगात राहिलो तर सुखी होणार आहे? आणि आम्हाला काय काय मिळाले तर आम्ही सुखी? आजकाल आपण म्हणतो की हे मिळाले तर मला सुख मिळेल, ते मिळाले तर मला सुख मिळेल, आणखीन तेही मिळाले तर मला सुख मिळेल असं आपण, किंवा हे नसेल तर सुख मिळेल, हे एवढं गेले तर मी सुखी होईन. बघा, काही लोकांना मिळाले तर सुख आहे, काही लोकांना घालवले तर सुख आहे. होय आहे, पण त्या बाहेरच्या वस्तुस्थितीवर नाही, मनस्थितीवर सर्व अवलंबून आहे, मनस्थितीवर अवलंबून आहे. एका गुरुजीने, आचार्य होते, आपल्या 2 विद्यार्थ्यांना, चांगले 2 विद्यार्थी निवडले. निवडून दोन्ही विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही दोघेही जावा, संध्याकाळपर्यंत शोधायचा, कुठल्याही कामाला येणार नाही अशी वस्तू घेऊन यायचं. जी वस्तू कुठल्याच कामाला येत नाही घेऊन या म्हणाले. दोघेही गेले, एकसारखेच फिरत होते. गेले, संध्याकाळी परत आले. एक जण म्हणाला, गुरुजी मी मोकळ्या हाताने झालो म्हणाला. अरे सगळे कामाची, एकही गोष्ट कामाची दिसली नाही म्हणाला. मग का आणला नाही? बघा गुरुजी, मी गेलो, मोठमोठाली शिळा, मोठे दगड, ज्या डोंगरातनं गेलो ना, दगडच दगड म्हणाला, अशी मोठमोठाली दगड, आणि ते आणता आला नाही ना मला, माझी हात एवढीच, माझी ताकद एवढीच, आणि कसं आणू म्हणाला ते? आणि बिनकामाचं ते पडून आहेत, गेले हजारो वर्ष पडून आहेत, कोणी हात लावलेले नाही त्यांना. काय कामाची आहेत म्हणा? कामाची असते तर कोणीच केव्हा वापरले असते म्हणा, बिनकामाची पडून आहेत. मग तिथून पुढे गेलो, रस्त्यावर एक गाय मेलेली दिसली म्हणाला. ती घाणेरडी गाय कसं आणू म्हणाला? ते ओढत, हे मेलेली होती आणि दुर्गंधी सुटलेली होती, त्यामुळे ती घेऊन आलो नाही, काय कामाची नाही म्हणा. मग पुढे गेलो, नदीत पाणी आटलेली होती, पण वाळू भरपूर पडलेली होती, आणि इतकी वाळूची रास आणि रास पडलेले, ते आणून काय करू म्हणाला. आणि एक पाठी भरून आणून तुम्हाला दाखवून तरी काय उपयोग आहे म्हणाला त्या वाळूत, कारण इतकी वाळू इथे पडलेली आहे, याचा काय उपयोग आहे म्हणाला. म्हणून मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोधलं, काही कामाचा दिसला नाही. दुसरं होतं ना त्याला, गुरुजी मी त्याच्याबरोबरच गेलो होतो, ह्यानी जे पाहिलं त्याच वस्तू मीही पाहिला. मग तुझा काय म्हणणं आहे? गुरुजी जे दगड ह्यांनी पाहिलं ना, ती दगड इतकं कामाचं आहे तुम्हाला सांगतो, ग्रॅनाईट आहे होते, ग्रॅनाईट आहे. जर त्याला पोडून किंवा कटिंग करून आपण पॉलिश केली ना, करोडो रुपये मिळवू शकतो म्हणाला त्यात. काय नाही झालं, त्याची तुकडे जरी करून घर बांधले तर मोठमोठाली भवन बांधता येईल, महल बांधता येईल म्हणाला, असल्या किमतीची दगड आहेत म्हणाला. बरं, मग पुढे ती मेलेली गाय, दुर्गंधी सुटलेली म्हणतोय. नाही का गुरुजी, तसं नाही. मी एका चप्पल बनवणाऱ्या माणसाकडे गेलो आणि त्याला घेऊन गेलो, बाबा ह्यातनं काय होऊ शकतं का? तो म्हणाला 10 जोड चप्पल बनतील ह्यात म्हणाला. गुरुजी कसं निकामी असेल ते, बिनकामाचं कसं असेल? 10 जोड चप्पल बनतात म्हणाला त्यात. बरं, मग पुढे कुठे? ह्याने ज्या वाळवंट्यावर गेले तिथेही मी वाळवंट्यावर गेलो. गुरुजी ही वाळू जर मी गाडीत भरून शहरात नेऊन विकले ना, करोडपती होईन म्हणाला, करोडपती. इथे बिनकामाचं काय म्हणाला? बिनकामाचं असतं तर देवाने निर्माण केलीच असते कशाला म्हटलं. जी अनावश्यक वस्तू आहे त्यांना निर्माण करण्याची गरजच काय आहे जगात? जे जे देवाने निर्माण केलेले आहे ते सगळे कामाचीच वस्तू आहेत. आम्हीच समजतो की ही कामाची नाही, ही ते काय कामाची, ही काय कामाची. आम्हाला सवय झाली की सगळ्यांना बिनकामी ठरवण्याची, सगळ्यांना निकामी बिनकामी ठरवायची एक सवय झालेली. का?
आमची दृष्टीच बिनकामाची आहे. आमची मनच बिनकामाचा बनलेले. आमची मन दिवसभर नकाराची घंटा वाजवतच राहते. सकार कुठेही नाही त्याला. ही घंटा वाजवतच राहणार, वाजवतच राहणार. या घंटाकरणाला काय ऐकू येणार चांगलं म्हणाला? काय नाही ऐकू येणार. आशावादी माणूस कधीही मरत नाही. आशावादी माणसाला मरण कधी नाही. आणि निराशावादी आहे ना, त्यांचं जीवन असून सुद्धा गेल्यासारखंच असतं. 2 गाढव होते. एक सावकारांच्या घरातला गाढव होता आणि एक रस्त्यावरचा गाढव होता. हे दोन्ही भेटले एक दिवशी, सुट्टीच्या दिवशी चरायला गेलेली होती. तिथे सावकाराचा पण गाढव आलेला आणि हाही गेलेला. सावकारांच्या गाढवाने ह्याला विचारलं, गावातल्या तर रस्त्यावरच्या गाढवाला, कसं काय बाबा जीवन, कसं काय तुमची, कसं असते दिनचर्या, ऋतुचर्या वगैरे कसं काय? तो म्हणाला, काय मजेत मजा. म्हणाला, आम्ही काय मनाचे सावकार आहोत. म्हणाला, आम्ही मनात येईल तिथे जातो, कुठ्या गारीवर काय पडलं असेल तर खातो, फिरतो, आनंदात राहतो, मस्तपैकी झाडाखाली बसतो, ऊन असेल तर, पाणी हवं असेल तर इथे नदीवर पाण्याला येतोय, आणि कधी कोणतरी नेले तर त्यांची तेवढं काम करतो आणि येतो परत. म्हणाला, सोडून देतात. आणि कधी कधी गावातली पोरं येतात, जरा त्यांना आमच्या पाठीवर बसून फिरायची मजा असते, त्यांनाही घेऊन असं जरा फिरवतो आणि मध्ये मध्ये पाडतो, पडले की जरा हसतो. म्हणाला, आणि माझ्यावर बसून ते जेव्हा हसत असतात तेव्हा मी जरासा दुःखी असतो, आणि जेव्हा टाकतो ना ते रडायला लागले की मलाही जरा बरं वाटते, मजा वाटते. म्हणतो, हा मजा आहे माझे, मी काय असं काही दुःखी बनवावा हा हेतू नाही आहे, कष्ट काय असतं ह्यानाही जरासा कळावं म्हणून मी करतो. म्हणाला, असं कधी कधी, पण इथे मस्त मजेत आहे. म्हणाला, काय काय कमी नाही, मला आनंदात आहे. बरं, तुमचं कसं काय चाललंय? माझं काय सांगू तुम्हाला. म्हणून तो मालक सकाळी उठला की इतकं लादतो माझ्या पाठीवर, आणि दिवसभर नेते. कधी खायला घातलं तर घातला, नाही घातलं तर नाही घातला. कधी कधी पाणीसुद्धा पाजत नाही होतो मालक. असं मग गरीब आहे का तो? गरीब कसला हो, मोठं महाल आहे म्हटलं त्याचं. हां, 3 मजलीची घर आहे त्याची. धंदा सगळे माझ्यावरच आहे. म्हणाला, या गावातनं त्या गावात बघा, ह्यांच्या दुकानाला माल आणायलाही मीच आणि पुन्हा माल खपवायलाही मीच असतो. म्हणाला, माझ्याशिवाय याची धंदा चालत नाही. मग नुसतं राबवून घेतो, पण खायला काय घालत नाही. म्हणाला नीट, आणि कधी कधी पाणीसुद्धा पाजत नाही. आणि कधी कधी ना हा असला मालक आहे, असला नालायक आहे, माल पण ठेवतो आणि आपण पण बसतो. म्हणाला, आणि माझा जीव गेल्यासारखं वाटते. म्हणा, आणि काय मग रस्त्यावरचा गाढव म्हणाला, एवढा त्रास होते तर कशाला राहतो, सोडून ये की इकडे आमच्याबरोबर. म्हणाला, जाऊ दुसऱ्या गावात. म्हणाला, आणि तुझा कुठे एवढं कोण काळजी करणार आहे, ये ना. म्हण, नाही मी आलो असतो, पण माझं जरासा जीव अडकला आहे. म्हणाला, तिथे काय जीव अडकला आहे तुझा? त्या घरात ना मालकाची एक मुलगी आहे, ती खूप सुंदर आहे. म्हणाला, मुलगी, आणि लग्न होईपर्यंत मी काय घर सोडणार नाही. म्हणाला, मी आशावादी आहे. म्हणाला, काही झाले तरी सोडणार नाही. कधीतरी एक दिवशी करून देईल. म्हटला तो मालक. म्हणतोय म्हणजे कधीतरी करेल. हा म्हटलं, असं कधी झालेलं का? हे बघ, आपण नकारात्मक कधी विचार करायचा नाही. होईल. म्हणाला, आज नाही झाले तर उद्या होईल, पण जगताना माणसाने निराशेने जगायचं नाही. म्हटलं, आशावाद असायला पाहिजे. म्हणा, अशीही काही आशावादी आहेत, सोडत नाही आपली आशा, कधीही साध्य होणार नाही अशी असताना सुद्धा आशा धरून माणसं जगात जगत असतील, तर चांगल्या माणसाने चांगली आशा घेऊन का जगू नये या जगात? का जगू नये? पण तयार होत नाही आपण. म्हणून या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आत्ताही आपण मनात आणला तर स्वर्गही निर्माण करू शकतो. आणि स्वर्ग आणि नरक कुठे बाहेर आहेत थोडी, आपल्यातच आहेत. काही माणसं, एक माणूस गेला नरकात, दोघेजण मिळून गेले, लहानपणीचे दोस्त होते. म्हणताना दोघांनाही एकाच वेळी मृत्यू आला आणि दोघेही नरकात गेले. नरकात गेल्यानंतर एक रडत बसला
अरे काय आपण जीवनात काय काय चांगलं काम केलं होतं, पण कुठलं थोडंसं काय वाईट का घडलेलं पाप आणि ही नरकाचं दर्शन आधी घडवलं आपल्याला, आणि ह्या नरकातनं आपण बाहेर नाही पडणार रे, आता मरणार म्हणाला आपण. या नरकातनं काय आपण बाहेर निघू शकत नाही म्हणाला. आता मृत्यूशिवाय पर्याय नाही. आता जसा करोनामध्ये माणसं म्हणतात कुठेतरी कोणाला तरी झाले आणि त्या गल्लीत झाले तरी ह्या गल्लीतलं मरते. करोना झाले त्या गल्लीत आणि ह्या गल्लीतली हपकं घेते. आणि कधी कधी आपण रोज वाचतो की ज्या हपक्याने ते मेले नंतर त्याचा रिपोर्ट बघितला तर निगेटिव्ह आहे. म्हणजे त्याला करोना नव्हताच, पण करोनाची भीतीने गेला, भीतीने गेला. आणि देशभरात जी वातावरण तयार झाली, दूषित वातावरण या करोनाच्या ह्याच्यात, का नकारात्मक वातावरण तयार झालं, निराशावादी वातावरण तयार झालं. आणि त्यामुळे माणसं आशावादच विसरले. मी जगणार आहे हे विसरूनच गेले. प्रत्येकाला वाटतं की मी जगणार नाही, मी मरणार. आणि असं का म्हणावं? प्रत्येकाने म्हणायला पाहिजे की मी कशाला मरू, आणि हा काय आजार आहे आणि किती लोकांना फैलावणार. या करोनाचा सांगू, मला आमचे डॉक्टर सांगत होते परवा की ही करोना फक्त दोघांनाच स्पर्श करू शकते, तिसऱ्याला काही करू शकत नाही. एला झाला तर बीला आणि शीला दोघांना संसर्ग करू शकतो, डीला काहीच करू शकत नाही कारण त्याची ताकदच संपलेली आहे. पण ह्याच्यापेक्षा भयानक ताकद असणारी आमची जी काही ट्युबरक्युलोसिस आहे, म्हणजे ज्याला आपण टी बी म्हणतो, हे टी बी ना 12 लोकांना, ए बी सी डी, ए नी बीला, बी नी सीला, सी नी डीला, डी नी ईला, असा 12 लोकांपर्यंत गेला तरी त्याचा ताकद कमी होत नाही आणि असं पसरवतच जाते. आणि तशा रोगाला न घाबरणारी आम्ही मंडळी आमच्याच घरात टी बी पेशंट असतात, त्यांच्या समवेतच राहतो आणि आनंदाने राहतो. आणि ती भयानकतासुद्धा यात काही नाही आहे, यात काहीही नाही आहे. यात काय, थोडासा कषाय करून प्यायला तर बरं होतो आपण. हा वाटलं थोडंसं, एक गोळी घ्यायचं आहे क्रोशिनची. आता करोना सेंटर किंवा दवाखान्यात तरी काय देतात म्हणता येणार, कारण आपल्याला कोणाला आत सोडत नाही आणि आत काय करतात आपल्याला माहीत नाही. आणि आत करणारी ते मला भेटतात बरीच मंडळी आमचे परिवारातले आहेत. ते म्हणतात स्वामीजी आम्ही व्हिटॅमिन सीची एक गोळी देतो आणि ताप आले तर त्यांना काय करतो, एक क्रोसिन एक अर्धा देतो, नंतर पुरा देतो. मग आणखी थोडा श्वास घ्यायला त्रास झाले तर ऑक्सिजन देतो, बस. तेही देत नाहीत आता. आणि आत दिल्याने गेले का न देता गेले ही बाहेर सांगायलाही कोण नाही आहे. आणि बरीचशी माणसं व्यवस्थेपेक्षा अव्यवस्थेनेच मृत्यू पावतात अशी चित्रण आहे, कारण आतमध्ये आपण कोण नसतो. त्यापेक्षा आपण मनात भीती न बाळगता आम्ही का घाबरायचं, ह्याला नाही घाबरलं तर त्यांना काय होतच नाही, नाही घाबरलं तर काय होत नाही त्यांना. माणसं करोनाने नाही, करोनाची भीतीने मरायला लागले. करोनाने मृत्यू होत नाही, झालेले मृत्यू करोनाच्या भीतीने अधिक झालेले आहेत, खूप अधिक झाले. म्हणून माणसं थोडासा व्यवहारवादी बनायला पाहिजे आणि थोडासा निराशावाद झटकून टाकायला पाहिजे. समाजामध्ये या वेगवेगळ्या माध्यमातनं निराशावाद वाढत चाललेले आहे. त्याच्या संबंधात ज्या शब्दांचा वापर केला जातो, ज्या पद्धतीने बोललं जातं, ह्याच्यातनं माणसांच्यात नैराश्य येतो आणि नैराश्य नाही येऊ दिला पाहिजे कधी. माणसं का यापूर्वी कधी मेलेले नाही आहे. दर दिवशी देशात 1000-2000 माणसं अपघाताने मरत होते. दर दिवशी टीबीने कितीतरी माणसं मरत होते, हार्ट अटॅकने हजारो माणसं मरत होते. त्याच्यापेक्षाही करोनाची मृत्यू फार कमी आहे. दर दिवशी मरत होते ना, त्यांची कधीही संख्या येत नव्हता पेपरला, नाहीतर ह्याच्यापेक्षा जादाच मरत होते. आत्ता कशानेही गेला तरी करोनाने गेला. अशा पद्धतीची जी वातावरण आम्ही निर्माण केली ना, त्याच्यामुळे माणसांना धास्ती सुरू झाली. आणि त्याच्यापेक्षाही भयानक मी आपल्याला म्हणतो ना की सामाजिक बहिष्कार, त्या घराकडे पाहण्याची दृष्टिकोन. पूर्वी महारोग्यांना ज्या पद्धतीने पाहत होते की त्याला महारोग झाले की गावाबाहेर एक खोप घालून द्यायचं, तिथे ठेवायचं, कुत्र्याला घालावं तसं जेवण त्याला फेकून द्यायचं आणि तो गावात आला की त्याला दगड मारायचं, महाभयानक होतं.
आणि त्या महारोगापेक्षाही भयानक असं समजायला लागले माणसं याला. आणि यात काय आहे सांगा, आपण घरची माणसं सगळी आरामात आहेत, मजेत आहेत, आणि यात 2-3% वर गेलेलं नाही. अनेको टक्क्यांनी माणसं अन्य आजाराने मरत असताना ह्या आजाराने काय जाणार आहे का? म्हणून माणसं मनाने खंबीर कणखर होणे गरजेचे आहे. आणि हा आजार कोणालाही काही नाही करू शकत. आणि ह्याच्यात जीव घेण्याची क्षमता इतकं नाही आहे जितकं आपण समजतो. करोनामध्ये जीव घेण्याची क्षमता इतकं नाही जितकं अन्य आजारांमध्ये, हार्ट अटॅकमध्ये, हृदयाघातामध्ये जेवढी आहे ना तेवढी याच्यात नाही आहे. किंवा अन्य अनेक आजार आहेत. डेंग्यूमध्ये जेवढी ताकद आहे ना जीव घेण्याची तेवढी सुद्धा ह्याच्यात नाही. आम्हाला जसं सर्दी खोकला येत होती तसं, पण याचं अनेक पट्टीने गुणाकार करून घेण्याचं काम आपणच करतो. आणि आमच्या हे सोशल मीडिया ह्यांच्यावर एक 15 दिवस जर बंदी घातली ना, देशातला 50% नाही 60% करोना कमी आहे. आणि मीडियामध्ये, पेपरमध्ये करोना संबंधात फारसं काय लिहू नका. हा लिहा, लिहित असताना चांगले पण लिहा ना. आणि आनंदात बसलेले आहेत, घरी आलेले आहेत, त्यांची कथा दर दिवशी मस्तपैकी लिहा ना, माणसं सुधारतील, चांगली होती. आपण काय शब्द वापरतो त्यांची, करोनाचा कहर, करोनाचा स्फोट, काय आता हे कुठनं हुडकून आणतात काय कोणास ठाऊक शब्द. आणि ह्यातनं माणसांना भयग्रस्त करतात. आणि असं नका, कोणी काही भीती घाले ना, पण आपण घेणाऱ्याने काय घ्यायचं. कोणी काही घालू द्या बाबा, भीती घालतात घालू द्या, आपण असं नाही समजतात. काय त्यांची धंदा आहे ते करे ना, पण आपण आपली धंदा का सोडावं. आम्ही निराशावादी का बनावं. प्रत्येक माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत मी जगतो, जगणारच ही आकांक्षा पाहिजे. आणि काहीही लागत नाही त्याच्यासाठी, फक्त सकारात्मक विचारधन लागतो, ताकद लागते, अन्य काहीही लागत नाही. का? एका सायंटिस्टने एक प्रयोग केले होते. डायनामीटर घेऊन, हॅडफिल्ड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन घ्या, हॅडफिल्ड, डॉक्टर हॅडफिल्ड नावाचा. त्यांनी 3 माणसं, सगळी सशक्त ताकददार माणसं निवडला आणि तिघांच्या हातात डायनामीटर दिला. कशासाठी दिला? की ह्यांच्याकडे ताकद किती आहे, याला जोरात पकडा, तुमच्याकडे ताकद किती आहे मोजूया. तिघांचाही मोजला तर त्यांची ताकद सुरुवातीला आली 100 पाऊंड. 100 पाऊंड ताकद आहे यांच्या अंगात. त्या माणसाने त्या लोकांना तिघांनाही बसून घाणेरडे शिवी दिला. काय नालायक आहे, बदमाश आहे तुम्ही, हे करता येत नाही, ते करता येत नाही, असा का केलास तू, तसा का केला. त्यांची काय काय हिस्ट्री काढून आणला होता. जेवढ्या जेवढ्या नकारात्मक गोष्टी होती त्यांची आठवण करून दिला. अरे तुम्ही कुठल्याही कामाचे नाही, मरण्याच्या लायकच आहात तुम्ही, असं तसं त्या माणसानं बोलला. बोलल्यानंतर म्हणाला धरा आता बघू. काढला तर त्यांची 20 पाऊंड निघाला. नकारात्मक ऊर्जा किती तयार झाली त्यांच्यात, आता 20 पाऊंड तयार झाली. आणि ह्याच लोकांना संमोहिनी प्रयोगाला त्यांना घेतला. संमोहिनीचा प्रयोग केला त्यांच्यावर आणि त्यांना त्यांच्या हातात डायनामीटर दिला तर काय असावं, काय नाही, 0 आली. त्यांच्या अंगात काहीही ताकद नव्हतं, 0 ताकद. कारण त्यांना देऊन त्यांच्या त्या या अवस्थेत, तू ह्या कामाचा नाही, तू त्या कामाचा नाही, असं तसं त्यांना जो बोलला होती ती सुद्धा ताकद गेली. पुन्हा शुद्धीवर आले. आल्यानंतर त्यांच्या हातात डायनामीटर दिला, देऊन म्हणाला अरे तुझ्या आयुष्यात तू काय काय काम केलं आहेस माहिती आहे का, ही काम तूच केला होतास ना, हे कोणालाही जमत नव्हतं, 10 लोकांना जमणार नाही असं काम तुम्ही केला. ही काम तरी अरे इतिहासात कोणी केलेलं नव्हते असले शौर्य वीर्याचं काम, दान धर्माचं काम, परोपकाराचं काम, काय काय चांगले काम केले होते. त्या सगळ्या कामांची, चांगल्या गोष्टींची आठवण करून दिली आणि सगळी उल्लसित झाले, प्रफुल्लित झाले. आणि आता धरा म्हणाले, डायनामीटर धरलं तर 139 पाऊंड आला त्यांचा. आत्ता ताकद किती, 139 पाऊंड. म्हणून माणसाने
आपण केलेले खराब गोष्टींचे विचार न करता, जगातल्या ज्या काही खराब गोष्टी आहेत त्याचा विचार न करता, अनारोग्याची विचार न करता आरोग्याने राहणाऱ्यांची विचार करूया. 90 वर्षाचा माणूस आला त्याचा विचार करूया. 100 वर्षाचा माणूस कसं जगतो त्याचा विचार करूया. आणखीन चांगल्या चांगल्या गोष्टी जे काय चालतात ना याचा आता देशात जगात काय याच्याशिवाय दुसरी काय धंदाच नाही का? काय काय माणसं शेतात प्रयोग करतात. या करोनाच्या कालावधीमध्ये किती छान छान प्रयोग केले आणि काही लोक काही आपल्या इंडस्ट्रीमध्ये किती सुंदर सुंदर प्रयोग केले आणि घरात असणारी माणसं काही काही कलाकृती बनवले, किती किती छान बनवले. त्याची जर आपण विचार केला की आपण काय चांगलं केलं आणि करू शकतो ह्याचा विचार केला, आमच्या जवळपास सुद्धा कुठलं नकारात्मक गोष्टी फिरू शकत नाही. म्हणून आपण आयुष्यात निराशावादी न बनता, मी काल आपल्याला म्हणत होतो की घरचा अधिक आदाय आणि खर्च तरी तुझी कमी आहे ना, आदाय अधिक आणि खर्च कमी आहे ना असं म्हणत होते. हे म्हणत असताना अधिक आदाय आम्ही कसं मिळवू शकणार, आमच्याकडून कसं होणार, अरे आम्ही काय टाटा आहे का, आम्ही काय अंबानी आहे का, असं म्हणण्याचं काय कारण आहे का? का मी का नाही करू शकणार, मला का ते जमणार नाही आहे? माणूस मनात आणला तर काय नाही जमणार त्याला. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी युवकांनी युवतींनी केलेल्या आहेत ना. आम्ही न होणाऱ्या गोष्टींची मोजमाप करत बसलो तर काही नाही. आणि होण्याकरता काय काय लागतात जर ह्याचा विचार करत राहिलो तर सर्व काही होऊ शकतं. मी का अमीर होऊ शकणार नाही, मी काय श्रीमंत होऊ शकणार नाही. हे काय मक्तेदारी आहे का श्रीमंतीवर, ऐश्वर्यावर कोणाची मक्तेदारी आहे का? नाही, आहे भगवंताची आहे. आणि इथे जो चांगला विचार करतो, चांगलं कृती करतो त्याला ती लक्ष्मी शोधत असते. लक्ष्मी दरिद्र विचाराच्या माणसांजवळ सुद्धा फिरकायला बघत नाही. लक्ष्मी त्यांना शोधत असते, मला योग्य माणूस कोण भेटेल का, सकारात्मक विचार करणारा आशावादी माणूस कोण असेल त्यांच्या समवेत राहिलं तर मला किंमत आहे असं तिलाही वाटतं. म्हणून आम्हीच लक्ष्मीला शोधतो, लक्ष्मी प्राप्त करायचं म्हणतो असं नाही. लक्ष्मी सुद्धा आम्ही 2 पाऊल टाकले तर ते 50 पाऊल आपल्याकडे टाकत येतील, कारण त्यांनाही चांगला माणूसच हवा असतो. म्हणून आपण धैर्याचा साहसाचा 2 पाऊल त्या दिशेने टाकणं गरजेचे असते. म्हणून आयुष्यात आपण कधीही ना होण्याच्या गोष्टीची चिंता विचार नाही केली. प्रत्येक घरात आज गरज आहे, प्रत्येक घरात याचीच गरज आहे. मी काय करू शकतो, मी काय होऊ शकतो एवढंच विचार करायचा आहे. ना झालेल्यांची विचार करायचा, ना होणाऱ्यांची विचार करायचा. कोणाचा मला काय करायचं आहे. आम्ही एवढ्या गोष्टी अनेक लोकांचे जीवनातली बघितले की ही सगळी माणसं कोणी खूप मोठ्या घरातली नव्हती, छोट्या छोट्या घरातलीच माणसं कर्तृत्वाने पुढे आलेले. म्हणून आपण जरूर विचार करूया की मी अधिक ऐश्वर्यवान कसं बनेन, माझा परिवाराचा आदाय मला कसं वाढवता येईल. हां, मला आदाय वाढवणं मला जर शक्य असेल तर दुसरं मला काय शक्य नाही असं नाही. माझा परिवाराचा खर्च काय आहे आणि ते खर्च मी कसं चालवायचं आणि आदायापेक्षा फक्त थोडंसं कमी कसं राहील याची सुद्धा एक छान शास्त्र आहे आणि तो आपण पाहू. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धे.